राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून 22 आमदार फुटून ते भाजपमध्ये जाणार असल्याचं आणि तटकरे हे भाजप सोडून निवडणूक लढवणार असल्याचं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं. त्यांना राजकीय वर्तुळात खळबळ माजले. त्यानंतर त्यांना खरंच सुनेत्रा वहिनींना सोडून राष्ट्रवादीचे नेते भाजपमध्ये जाणार का, असा चर्चा उधाण आलंय. नेमकं असं झालं तरी काय? राष्ट्रवादी पुन्हा फुटू शकते का? पटेल आणि तटकरे यांची नाराजी कोणत्या स्वरूपाची आहे? भाजपमध्ये जाण्याचा पाऊल ते उचलतील का? जाणून घेऊया या आजच्या व्हिडिओमधून. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे नाराज असल्याचं चर्चा गेल्या काही काळापासून सुरू आहेत. दादांच्या निधनानंतर तटकरे आणि पटेल यांनी निवडणूक आयोगाला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षाचे सर्व अधिकार हे कार्यकारी अध्यक्ष असणाऱ्या प्रफुल्ल पटेल यांना देण्यात यावे, असं पत्र लिहिलं होतं. त्यानंतर पक्षाचे सूत्र सुनेत्रा वहिनींना यांच्याकडे आली. त्यावेळी पटेल आणि तटकरे हे पक्ष ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं चर्चा सुरू झाल्या. आणि याच राष्ट्रवादीत पटेल आणि तटकरे यांचा पार्थ पवार यांचा पटत नसल्याचं चर्चा देखील सुरू झाल्या. आणि याच राष्ट्रवादीतल्या अंतर्गत धासपुसेच्या चर्चा अगदी आतापर्यंत चालू आहेत. पण 2-3 दिवसापूर्वी हा वाद पुन्हा उफाळून आला जेव्हा सुनेत्रा वहिनींना राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी जाहीर केली. तटकरे आणि पटेल या दोन्ही दिग्गज नेत्यांना त्या यादीतून डावलण्यात आलं. इतकंच नाही तर छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे अशा दिग्गज नेत्यांची नाव देखील या यादीत नव्हती. अजितदादांच्या दोन्ही मुलांना मात्र या यादीमध्ये महत्त्वाची पद देण्यात आली. त्यानंतर अनेक उलटसुलट चर्चांना उधाण आलं. सुनेत्रा वहिनींना या यादीत चुका असल्याचं रात्री ट्विट करून जाहीर केलं. नवी यादी आली की त्यात तटकरे आणि पटेल यांची नाव दिसली. पण त्यांना कुठेतरी मोठी पद न देता फक्त खासदारकांचं नाव त्यांच्या पुढे लिहिलं होतं. त्यानंतर मंगळवारी रात्री सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यांनी ही भेट साहेबांच्या प्रकृतीविषयी विचारपूस करण्यासाठी घेतली असं माध्यमांना सांगितलं. मग राष्ट्रवादीमध्ये फूट पाडल्यानंतर तब्बल 3 वर्षांनी तटकरेंना शरद पवार यांची एकदम आठवण कशी होते? त्यानंतर दुसऱ्या दिवशी रोहित पवारांनी माध्यमांशी बोलताना असे म्हटले की तटकरे भाजपकडून निवडणूक लढवतील. राष्ट्रवादीचे 22 आमदार भाजपमध्ये जाणार आहेत. रोहित पवार एवढंच बोलून थांबले नाही, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील 20 ते 22 आमदार भाजपमध्ये जातील, असं ते म्हणाले. त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. आता प्रश्न असा पडतो की भाजपबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट हे दोन्ही मित्रपक्ष म्हणून सत्तेत आहेत. मग या दोन्ही पक्षातील आमदार भाजप कशासाठी फोडेल? एकतर हे दोन्ही पक्ष आधीच फुटून आपल्या मूळ पक्षापासून वेगळे झालेत. सत्तेच्या प्रवाहात येण्यासाठी त्यांनी फार मोठं धाडस त्यावेळी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही कोणताही पक्ष फोडणार नसल्याचं सांगितलं आहे. यामुळे हे पक्ष फुटणार नाही असं दिसतंय. पण दुसरा मुद्दा असा आहे की भाजपबरोबर सत्तेत असणाऱ्या या दोन्ही पक्षाच्या भाजपसोबत सर्व काही नीट चाललेलं आहे असं नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातली संबंध आपण पाहतच आहोत. शिंदे हेच उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी फोडणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. ऑपरेशन टायगर, ऑपरेशन तुतारी वगैरे आता कुठं त्या चर्चा जरा थांबल्यात. दुसरं म्हणजे अजितदादांची राष्ट्रवादी भाजपसोबत तसं शिवसेनेच्या मानाने नीट चाललेलं आहे असं दिसतंय. अजितदादा गेल्यानंतर पक्षाचे नेतृत्व बदललंय. सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत. पण इथे एक वेगळी गोष्ट आहे, ती म्हणजे तटकरे आणि पटेल यांची त्यांना पक्षात डवललं जातंय असं दिसतंय. सुनेत्रा वहिनी आणि त्यांची 2 मुलं म्हणजेच पवार कुटुंब पक्ष ताब्यात घेऊन या ज्येष्ठ नेत्यांना विश्वासात घेतलं जात नाही असं चित्र सांगितल्याचं जात आहे. याच्या कारणामुळे पक्षात अंतर्गत नाराजी आहे. आता या दोन्ही पक्षातील आमदार भाजपमध्ये जातील का, असा प्रश्न आपल्याला रोहित पवार यांच्या वक्तव्यानंतर पडल्याशिवाय राहत नाही. पहिली गोष्ट म्हणजे दादांनी राष्ट्रवादी समाज भाजपनं फोडली तर त्यातून वेगळा संदेश समाजात जाऊ शकतो. अजितदादांना जाऊन अद्याप 6 महिने झालेले नसताना या फुटीचा वेगळा अर्थ जनता घेऊ शकते. पण याला दुसरी बाजू आहे. तटकरे, पटेल आणि इतर नेते नाराज होते म्हणून आमच्याकडे आले, आम्हाला बाकीचं माहीत नाही, असं भाजप म्हणू शकते. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असणारी अंतर्गत नाराजी पाहून तिकडेच काही आमदार भाजपमध्ये जाणार असल्याचं चर्चा आहे. तसं झालं तर त्यांचा फायदा नक्कीच भाजपला होऊ शकतो. भाजपला मग मित्रपक्षाची गरज लागणार नाही आणि एक हाती सत्ता मिळेल. पण हे सगळं 2029च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होईल, ही शक्यता मांडणारा एक वर्ग आहे. पण मग ते आता होणार की होणार नाही अशा शक्यता देखील दिसायला लागल्यात. तटकरे आणि पटेल हे नाराज आहेत हे मात्र खरं. पक्षात जर त्यांना इतकं डवललं जात असेल तर ती वेगळी वाट पडू शकते. हे दोन्ही नेते कसलेही आहेत. 40 वर्षाचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांच्या पाठीशी मोठा मतदार वर्ग आहे. तटकऱ्यांच्या जनसंपर्क कोणाला वर्चस्व संघटनात असो की पटेल यांच्या दिल्लीतलं राजकारण, मनसबदारगिरी आणि व्यावसायिकांशी असलेले संबंध
हे नेते आणि नक्कीच कमी नाही आहेत. तसंच हे एकटेही नाही आहेत. त्यांच्या मागे राष्ट्रवादी, अजित पवार गटाचे इतर आमदारही आहेत, असं सांगितलं जातंय. भविष्यात जर पार्थ पवार आणि जय पवार यांचे वर्चस्व पक्षावर येणार असेल, तर हे ज्येष्ठ नेते मूक गिळून त्यांच्या गोला मिळून राहणार नाहीयेत. त्यामुळे हे भाजपमध्ये जातील की नाही हे माहीत नाही, पण नक्कीच काहीतरी भूमिका आगामी काळात घेतील. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.